नमस्कार. तर आज आपण बनवतो आहे पालकचा अगदी हेल्दी, अगदी कमी तेलाचा नाश्ता. म्हणजे 1-2 चमचा तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि खायला देखील याची चव अप्रतिम लागते. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि हा हा जो नाश्ता आहे ना, तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा कुठे बाहेर स्नॅक्सला घेऊन जायचं असेल ना, तरी देखील तुम्ही हा घेऊन जाऊ शकता. तर यासाठी इथे मी पालकची एक जुडी घेतलेली आहे. पालक ना आधी स्वच्छ धुवून घेऊयात. तर मी इथे पालक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. सहसा पालक घेताना छोटी म्हणजे जी छोटी असते ना ती पालक घ्यायची. खूप अशी लांब पानाची घ्यायची नाही. तर छोटी पालक असते ना त्याची चव चांगली लागते. तर इथे बघू शकता ही पालक घेतलेली आहे. आता आपण याला बारीक-बारीक कट करून घेऊया. तर आधी असं मधून कट करून घ्यायचं आणि या पद्धतीने ही पालक आहे ना सगळी मी इथे बारीक-बारीक कट करून घेते. तर तुम्ही इथे पालकपासून काय-काय बनवता तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ती रेसिपी मी नक्कीच ट्राय करेन. तर इथे ही पालक मी सगळी बारीक-बारीक कट करून घेतली आहे. मुलांना पालक दिली ना तर म्हणजे भाजी वगैरे दिली ना पालकची तर ते खायला नाही बघत. तर त्यामुळे या पद्धतीने काय बनवून दिलं तर मुलांच्या पोटात पण पालक जातं आणि हे हे जे नाश्ता आहे ना ते आवडीने पोरं खातील. तर इथे सगळी पालक बारीक करून एका भांड्यामध्ये टाकून घेतली आहे. आता आपण हे साईडला ठेवून घेऊया. यासोबतच एक बाउलमध्ये 1 कप पोहे घ्यायचे आहेत. तर पोहेसुद्धा आपल्याला आता धुवून घ्यायचे आहेत. तर पोहे जाड किंवा पातळ जे पण असेल ते चालेल. तर आता याला धुवून घेऊया. तर आता हे पोहे आहेत ना, मी ते स्वच्छ धुवून घेतले आहेत. याचं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. म्हणजे पोह्यामध्ये अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे. तर इथे बघू शकता पोहे हे धुवून ठेवून घेऊया. तर आता याला भिजायला साईडमध्ये ठेवून घेऊ. आता जे पालक घेतली होती ना, त्याच्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे. तर आता तुम्हाला ज्याही भाज्या मुलं खात नाही त्या ॲड करायच्या असेल ना, ते इथे ॲड करू शकता. तर बारीक चिरलेला कांदा आणि किसून घेतलेला मी इथे गाजर घेतलेला आहे. सोबतच 1 चमचा चिली फ्लेक्स घेतला आहे. जर मुलं हिरवी मिरची खात असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता किंवा मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची. तर ओवा टाकून घेतला आहे 1 चमचा, 2 चमचे भर तीळ टाकून घेतलेत आणि 1 चमचा चाट मसाला टाकून घेतला. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. चाट मसाला आवर्जून टाका आणि हे सगळं ना चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे. तर इथे माझा थोडा व्हिडिओ स्किप झाला होता त्याच्यामुळे मी इथे कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि याला आधी चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. म्हणजे पालकला जेवढं पाणी सुटेल ना तेवढं इथे सुटेल. म्हणजे आपल्याला बाइंडिंगला किती लागेल ते आपल्याला कळतं. तर आता जे पोहे आपण भिजवून ठेवले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया. तर पोहेमध्ये बघा आधी जास्त पाणी ठेवलं नाही ना तर ते मस्त असे ड्राय होतात आणि आपल्या ज्या पालकमध्ये जे पाणी असतं ना त्याच्यामुळे ते बरोबर ॲडजस्ट होऊन जातं. तर इथे 2 चमचे फक्त बेसन घेतलेलं आहे. जर तुम्हाला अजून वाटलं ना तर तुम्ही हे भिजवल्यानंतर तुम्हाला कळेल. तर अजून लागलं तर तुम्ही ते बेसन ॲड करू शकता. तर मी ते जास्त बेसन ॲड केलं नाही. म्हणजे आपल्याला ना पालकची चव आली पाहिजे म्हणजे पालक जास्त पाहिजे. तर इथे बघू शकता हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता हे ना तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता. तर आता इथे हात स्वच्छ करून घ्यायचा आणि या पद्धतीने यातलं मिश्रण घ्यायचं आणि आता तुम्ही याला कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता. म्हणजे जर तुम्हाला टिक्कीचा शेपमध्ये बनवायचं असेल तर टिक्कीचा शेपमध्ये बनवू शकता किंवा तुम्हाला पराठ्यासारखं जर तव्यावर शेकून घ्यायचं असेल ना तर तुम्ही थालीपीठसारखं याला थापून देखील करून घेऊ शकता. तर बघू शकता या पद्धतीने टिक्की तयार करून तुम्ही याला शॅलो फ्राय देखील करू शकता. पण आज आपण अगदी कमी तेलात बनवतो त्यासाठी ना मी इथे गोल-गोल हे असे बॉल तयार करून घेतले आणि मी इथे घेतलं आहे हे अप्पे पॅन. अप्पे पॅनमध्ये ना तेल कमी लागतं आणि मस्त कुरकुरीत आपला नाश्ता तयार होतो. तर अगदी थोडंसं मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि एकदा आपण हे फिरवून घेऊया म्हणजे ना तेल सगळं अप्पे पात्रामध्ये चांगलं लागलं जाईल. तर या पद्धतीने तेल सगळं लागलं गेलं आहे आणि आता आपण थोडीशी ना याच्यामध्ये तीळ टाकून घेऊ. हिवाळ्यामध्ये ना तीळचे पुष्कळसे फायदे असतात. तीळ थोडी गरम असते. त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये तीळीचा मी इथे जास्तच वापर करते. तर आता जे आपण गोळे तयार करून घेतले होते ना ते याच्यामध्ये टाकून घेऊया. तर सगळे गोळे मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे चांगले शेकून घ्यायचे आहेत. तर आधी आपण याला झाकून शेकून घेऊ. झाकून ठेवल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये वाफ तयार होते आणि गोळे ना चांगले आतपर्यंत शिजल्या जाईल. तर आता इथे बघू शकता याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि गोळे देखील खालच्या साईडनी झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडनी हे पलटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता रंग बघा किती छान आलेला आहे. तर याच पद्धतीने दुसऱ्या साईडनी देखील आपण याला शेकून घेऊया.
तर तुम्हाला जर हे डीप फ्राय करायचं असेल ना तरी देखील करू शकता, पण ना मुलांना जर टिफिनवर वगैरे द्यायचं असेल ना तर अगदी चांगला ऑप्शन आहे. तुम्ही एक कमी तेलाचा पालकचा हा नाश्ता नक्कीच ट्राय करू शकता. पालकच्या पुऱ्या वगैरे तर आपण नेहमी बनवतो किंवा पालकचे पराठे पण बनवतो, पण हा एक नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा. तर बघू शकता चांगला सगळ्या बाजूने मी हे जे अप्पे आहेत ना ते शिजवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हे पालकचे अप्पे कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर आता आपण हे काढून घेऊयात. तर तुम्ही हे कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाल्ले ना तरी देखील चालतं. तर सगळे अप्पे मी इथे काढून घेतलेले आहेत. तर सगळ्यात जास्त ना हिरव्या चटणीसोबत खाल्ले ना तर याची चव खूप छान लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि बघा रंग बघा किती छान आलेला आहे. सगळ्या बाजूने मस्त असा खरपूस असा भाजून घेतलेला आहे. तर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.